पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात लोकल सेवा 24 तास तर मेट्रो सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार। पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवारांची माहिती। बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंना मिळालेल्या अपयशावरून रामदास आठवलेंची टोलेबाजी। खास कवितेच्या माध्यमातून आठवलेंची टीका। पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा। ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशवारीला ब्रेक। परदेश दौऱ्याचा काय उपयोग याचा तपशील द्यावा लागणार। अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करण्यात येणारं पर्यटन होणार बंद। प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात। खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। अनेक तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत। धाराशिवमधील सारोळ्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंचा ताफा अडवला। आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी, तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन, आठवलेंची माहिती। पुण्यात फक्त 3 दिवसांच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था। सोलापूर मार्गावर खड्डेच खड्डे। रस्त्यांची चाळण झाल्यानं पुणेकर वाहतूक कोंडीनं त्रस्त। गणेशोत्सवानिमित्त भाजपकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 स्पेशल ट्रेन तर 500हून जास्त बसेसही सोडण्यात येणार। पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मतांची मोठ बांधणार। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी। गंगापूर धरणातून गोदापात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात। धबधब्याची विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा कॅमेऱ्यात कैद। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवरच्या पुलाचा ड्रोन व्हिडिओ समोर। शेकडो खड्ड्यांनी या रस्त्याची पुरती चाळण। नांदेड विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद। विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर खड्डे पडल्यानं अपघाताची शक्यता असल्यानं विमानतळ तडकाफडकी बंद। भटक्या श्वानांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। श्वानांना दत्तक घ्यायचं असल्यास परवानगी, तर आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना मोकाट सोडू नका, कोर्टाचा निर्णय। सांगलीच्या कृष्णेची पाणी पातळी हळूहळू कमी होतीये, मात्र कृष्णेची पातळी सध्या 42 फूट असल्यामुळे शहरातील नागरी वस्तीमधील सखल भागात अजूनही पाणी साचलेलं आहे। शहरातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, ईदगाह परिसर या भागात अजूनही पाणी साचलेलं आहे। सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीपात्रात वाढ झालेली आहे, त्यामुळे दोन्ही नद्यांचं पात्र पसरले। याच कृष्णेचा आणि वारणेचा संगम सांगलीच्या हरिपूर इथे होतो, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीचं पात्र पाणी हे नदीपात्राबाहेर गेलंय। याचंच विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलंय। सांगलीच्या कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीपात्रामधील मगरींनी आता शेतात तळ ठोकलाय। सांगलीवाडी इथे 2 मगरींचं दर्शन झालं, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कृष्णा नदीच्या महापुरानं यंदा अनेक संकटं सोबत आणली आहेत। काही घरात पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय, तर अनेक घरांमध्ये विंचूची फौज दाखल झाली। आमनापूर येथील पर्यावरणप्रेमी संदीप नाझरे यांनी या विंचवांच्या काही खास हालचाली टिपलेल्या आहेत। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आता ओसरू लागली आहे। रात्रीपासून पाणी पातळीत 8 इंचांची घट झाली आहे, त्यामुळे कृष्णा काठावर घोंगावणारं महापुराचं संकट तुर्तास टळलंय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो झाले। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे 22 गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसंच सिंचनाचा प्रश्न देखील मिटलाय।
नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. जळगाव शहरात 2 दिवसांच्या खंडानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 15 मिनिटं झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली. केवळ 2 तासात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचलंय. भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पंढरपूरला पुराचा तडाखा बसलाय. गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेलाय. पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली असून घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलंय. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय. मात्र अजूनही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरच आहे. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचानं घटली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातनं गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदा पात्रातील उंच कातळावरनं वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या बघायला मिळतंय. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय. या भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासोबतच मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानिमित्तानं भाजपकडनं स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस आणि 500हून अधिक बसेस सोडल्या जाणार आहेत. ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जाण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातनं या गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. उधन रत्नागिरी आणि विश्वामित्र रत्नागिरी मार्गावर आठवड्याला या गाड्या धावणार. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होतीये. डीजीसीएकडनं स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा होईल. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमात महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. केंद्र सरकारनं सध्याची 4 स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्याची करण्याचा प्रस्ताव दिला होता. मंत्री समूहानं गुरुवारी याला मान्यता दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सरकारनं नियंत्रण आणलंय. अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे. हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळेल. खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4चाकी वाहनांना अटल सेतूवर टोल माफी करण्यात आली असून आजपासून अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या 2 महामार्गावर येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याचे संकेत मिळाले.